गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण 5th चॅप्टर पाहतोय सेट्स अँड रिलेशन्स. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ सेट्समध्ये आपण टाइप्स पाहिलेले आहेत. फर्स्ट टाइप होता एम्प्टी सेट. एम्प्टी सेट नेक्स्ट वॉज सिंगलटन सेट, फायनाइट सेट, इन्फिनाइट सेट, देन सबसेट, सुपरसेट अँड सेवन्थ वॉज प्रॉपर सबसेट. या पुढचे टाइप्स आपण पाहू आता. नेक्स्ट इज पॉवर सेट. त्याची डेफिनेशन आहे द सेट ऑफ ऑल सबसेट्स ऑफ अ गिवन सेट ए इज कॉल्ड द पॉवर सेट ऑफ ए डिनोटेड बाय पी ऑफ ए. पी इंटू ब्रॅकेट कॅपिटल ए. दस एव्हरी एलिमेंट ऑफ पॉवर सेट ए इज अ सेट. याचाच अर्थ काय सांगितलेला आहे, पी ऑफ ए पॉवर सेट ऑफ ए म्हणजेच काय असेल, कॅपिटल ए हा जो सेट आहे त्याचे सगळे सबसेट जर आपण एकत्र केले आणि त्यांचा जर सेट केला तर तो काय असणार आहे, पी ऑफ ए. त्यामुळे पी ऑफ ए मधले जे सगळे इलेमेंट्स असतील ते म्हणजेच काय असणार आहेत, प्रत्येक सेट असणार आहेत वेगवेगळे. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू ए कॉमा बी असा जर सेट असेल तर आपल्याला पॉवर सेट काढायचा आहे. बघा याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे फाय इज सबसेट ऑफ एव्हरी सेट, हे आपण नोटमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर ए इज इक्वल टू सिंगलटन सेट ए कॉमा बी आहे, त्यामुळे ए हा सुद्धा एक सेट होईल. बी अँड अगेन ए कॉमा बी हा सुद्धा आपण एक सेट म्हणू शकतो. मग पॉवर सेट ऑफ एमध्ये आपण लिहिताना काय लिहितो, एचे जेवढे सबसेट आहेत सगळे ते कुठे असतात, पॉवर सेट ऑफ एमध्ये. मग फर्स्ट येईल फाय बिकॉज फाय इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. देन ए घेऊ शकतो आपण. नेक्स्ट इज बी अँड लास्ट इज ए कॉमा बी. म्हणजेच पी ऑफ एमध्ये आपल्याला काय काय मिळाले, फाय ए कॉमा बी कॉमा ए कॉमा बी. पॉवर सेट म्हणजेच काय, पी ऑफ ए असा सेट असेल की एचे सगळे सबसेट्स कुठे येणार आहेत, पी ऑफ एमध्ये. त्यामुळे पी ऑफ एमधले सगळे एलिमेंट्स हे काय असणार आहेत, सेपरेट सेट असणार आहेत. नेक्स्ट टाईप आहे इक्वल सेट्स. टू सेट्स आर सेट टू बी इक्वल इफ दे कंटेन सेम एलिमेंट. दॅट इज इफ ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए. दोन्ही पण सेटमध्ये आपल्याला जर सेम एलिमेंट्स असतील तर त्यांना आपण काय म्हणणार, इक्वल सेट आहेत. फॉर एक्झाम्पल कॅपिटल एक्स इज इक्वल टू काय आहे, कॅपिटल ए कॉमा बी. नेक्स्ट वाय इज इक्वल टू आहे बी कॉमा ए. इथे बघा इथे पण ए आहे, वायमध्ये सुद्धा ए आहे, एक्समध्ये कॅपिटल बी आहे, वायमध्ये सुद्धा कॅपिटल बी आहे. या व्यतिरिक्त सोडून कोणता एलिमेंट एक्स्ट्रा आहे का, एक्स किंवा वायमध्ये नाही आहे. म्हणजे जे एलिमेंट्स एक्समध्ये आहेत तेच एलिमेंट वायमध्ये आहेत. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, एक्स इज इक्वल टू वाय असं म्हणू शकतो. दॅट मीन्स द सेट एक्स अँड वाय आर इक्वल सेट्स अँड इट इज डिनोटेड बाय एक्स इज इक्वल टू वाय. नेक्स्ट इज इक्विव्हॅलंट सेट्स. इक्वल सेटमध्ये काय सांगितलं होतं पहा, की ज्या सेटमध्ये सेम एलिमेंट्स असतील त्याला आपण इक्वल सेट म्हणतो. आणि इक्विव्हॅलंट सेटमध्ये काय असणार आहे, दोन्ही सेटची जर कार्डिनॅलिटी सेम असेल तर आपण म्हणणार ते दोन सेट कसे आहेत, इक्विव्हॅलंट आहेत. फॉर एक्झाम्पल सपोज ए इज इक्वल टू असेल MOUP अँड बी इज इक्वल टू ABCD. यामध्ये आपण इक्विव्हॅलंट सेट्समध्ये पाहतोय दोन सेट आहेत ए आणि बी. हे दोन सेट इक्विव्हॅलंट सेट कधी असतील, जेव्हा त्यांची कार्डिनॅलिटी सेम असेल. कार्डिनॅलिटी म्हणजेच काय, नंबर ऑफ एलिमेंट इन दॅट सेट. नाव नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए किती आहेत बघा, 1 2 3 अँड 4. अँड नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी इज इक्वल टू 1 2 3 4. That means number of elements same आले, therefore we can say that n of a is equal to n of b. That means set A and B are equivalent sets because the number of elements in that sets are same. इथे आपल्याला एलिमेंट्स वेगवेगळे असले तरी चालतील पण त्याच्यामधले नंबर किती आहेत ते आपल्याला सेम हवं. लास्ट इज युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट मीन्स if in a particular discussion all sets under consideration are subset of a set, say capital U,
then U is called the universal set for that discussion. म्हणजेच काय, तर जे सगळे सेट कुठे इन्क्लूड होणार आहेत, कॅपिटल यू मध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल सेट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते मी, सपोज एन हा कसा आहे, एन इज सेट ऑफ नॅचरल नंबर, and Z is also infinite set आहे, हा सेट ऑफ इंटिजर्स. n हा कसा इन्फिनाइट सेट आहे आपल्याला माहिती आहे, Z सुद्धा इन्फिनाइट सेट आहे. n is the set of natural number, Z is the set of integers, are subsets of real number किंवा सेट ऑफ रियल नंबर आर. म्हणजेच एन आणि झेड हे सबसेट कुणाचे आहेत, आरचे आहे. दॅट मीन्स आपण असं लिहू शकतो, एन इज सबसेट ऑफ आर, झेड इज सबसेट ऑफ आर. हे दोन्हीसुद्धा कुठे आहेत, एन आणि झेड आरमध्ये आहेत. म्हणजे यांचा युनिव्हर्सल सेट कोणता झाला, कॅपिटल आर, विच इज अ सेट ऑफ रियल नंबर्स. युनिव्हर्सल सेट आपण कसं डिनोट करू शकतो, कॅपिटल यू और कॅपिटल एक्सने आपण हे डिनोट करू शकतो. बघा मी काय सांगते, युनिव्हर्सल सेट म्हणजेच काय होतं, तर असा सेट की ज्याच्यामध्ये बाकीचे सगळे सेट इन्क्लूड होतात, म्हणजेच तो काय असतो, युनिव्हर्सल सेट असतो. सेट ऑफ नॅचरल नंबर अँड सेट ऑफ इंटिजर्स इज सबसेट ऑफ आर. दॅट मीन्स आर इज द युनिव्हर्सल सेट ऑफ नॅचरल नंबर अँड इंटिजर्स, सेट ऑफ इंटिजर्स. ठीक आहे, हे 11 टाईप्स आहेत. आपण पहिल्यापासून पाहू, काय काय पाहिलं होतं आपण. फर्स्ट वॉज एम्प्टी सेट, ज्यामध्ये एकही इलेमेंट नसेल त्याला आपण एम्प्टी सेट म्हणणार आहोत. नेक्स्ट सिंगलटन सेट, कंटेनिंग ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट. नेक्स्ट फायनाइट सेट, एम्प्टी सेट और अ सेट विच कंटेन्स फायनाइट नंबर ऑफ एलिमेंट्स इज कॉल्ड फायनाइट सेट. Next, infinite set, a set which is not finite is called infinite. For example, set of natural numbers, set of integers, Z means set of integers असतो. हे कसे infinite set आहेत. नेक्स्ट सबसेट, सबसेट म्हणजेच काय पाहिलं होतं, ए हा बीचा सबसेट आहे असं आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा ए मधले सगळे एलिमेंट्स हे बी मध्ये असतील तेव्हा आपण म्हणू शकतो ए इज सबसेट ऑफ बी. नेक्स्ट इज सुपरसेट, इफ ए इज सबसेट ऑफ बी देन बी इज कॉल्ड सुपरसेट ऑफ ए. ए हा बीचा सबसेट हवा तरच आपण काय म्हणू शकतो, बी इज सुपरसेट ऑफ ए. नेक्स्ट प्रॉपर सबसेट, यामध्ये आपण काय पाहिलं होतं, ए हा बीचा सबसेट असेल, पण ए मध्ये एक तरी असा एलिमेंट असेल की जो बी मध्ये असलाच पाहिजे, पण बी मध्ये एक तरी असा एलिमेंट असेल की जो ए मध्ये नसेल. दॅट मीन्स ए इज नॉट इक्वल टू बी. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 2 3 4, याच्यामध्ये 2 3 4 आहे, दॅट मीन्स ए इज सबसेट ऑफ बी. बट बी मध्ये 5 हा एलिमेंट आहे पण ए मध्ये नाही आहे, म्हणजे दोन कसे असणार, नॉट इक्वल. दॅट मीन्स या दोन कंडिशन मिळाला तर आपण काय म्हणू शकतो, ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी असं आपण म्हणू शकतो. पण जर आपल्याला असं मिळालं की ए इज इक्वल टू 1 3 5 8 and b is equal to सेट असेल इथे पहा 1 3 5 1 3 5, ठीक आहे, ए इज सबसेट ऑफ बी किंवा बी इज सबसेट ऑफ ए असं सुद्धा म्हणू शकतो आपण. परंतु इथे 8 आहे की जो बी मध्ये नाही आहे, दॅट मीन्स ए इज नॉट सुपर सबसेट ऑफ बी. ए मध्ये एक जरी असा एलिमेंट मिळाला की जो बी मध्ये नसेल तर आपण काय म्हणणार, ए इज नॉट प्रॉपर सबसेट ऑफ बी. नेक्स्ट इज पॉवर सेट. The set of all subset of a given set A is called the power set of A. That means power set of A या सेटमध्ये एलिमेंट्स कोणते असतील, जे सगळे एचे सबसेट आहेत त्याला आपण म्हणणार आहोत पॉवर सेट ऑफ ए, आणि हे सगळे कसे असतील, इंडिव्हिज्युअल सेट्स असतील. नेक्स्ट इज इक्वल सेट्स.
इक्वल सेट्समध्येच दोन सेट असतील आणि त्यामधले जे एलिमेंट्स आहेत ते सेम असले पाहिजेत, तरच त्याला आपण काय म्हणणार आहोत, इक्वल सेट्स. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू वाय असं आपण डिनोट करतो. नेक्स्ट इक्विव्हॅलंट सेट्स. दोन सेट्स असतील तर त्यांची कार्डिनॅलिटी सेम हवे, नंबर ऑफ एलिमेंट्स तर दोन्ही सेट्समध्ये सेम हवेत, एमध्ये सेम, बीमध्ये सुद्धा सेम, तरच आपण म्हणू शकतो काय, दिलेले दोन सेट्स कसे आहेत, इक्विव्हॅलंट सेट्स आहेत. अँड लास्ट युनिव्हर्सल सेट. याचं एक्झाम्पल दिलं होतं, एन अँड झेड आर द सबसेट ऑफ आर. दॅट मीन्स आर इज युनिव्हर्सल सेट ऑफ एन अँड झेड. एन इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स अँड झेड इज द सेट ऑफ इंटिजर्स. हा आपला टाइप्स ऑफ सेट्सचा पॉईंट्स इथे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट पॉईंट इज ऑपरेशन्स ऑन सेट्स. यामध्ये ऑपरेशन्स ऑफ सेट्समध्ये फर्स्ट पॉईंट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. सपोज आपल्याकडे सेट असेल कॅपिटल ए, तर एचं कॉम्प्लिमेंट आपण कसं डिनोट करणार आहोत, डिनोटेड बाय ए डॅश ऑर ए कॉम्प्लिमेंट असं आपण डिनोट करणार आहोत. आणि हे डिफाईन कसं करतो आपण, डिफाईन्ड बाय capital A dash is equal to x such that x belongs to capital U, x does not belongs to A. याचाच अर्थ काय होतो तर set of all elements in U that are not in A. डेफिनेशन कशी आहे पहा. ए हा जर सेट दिला असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंट आपण कसा डिनोट करतो, ए डॅश और ए कॉम्प्लिमेंट. आणि डिफाईन कसं करतो, ए डॅश हा कसा सेट असेल तर सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू दॅट आर नॉट इन ए. असे सगळे एलिमेंट्स घ्यायचे की जे युनिव्हर्सल सेटमध्ये असतील पण एमध्ये नसतील. याचं एक एक्झाम्पल पाहू आपण म्हणजे तुम्हाला समजेल हे कसं आहे एक्झाम्पल. तर लेट कॅपिटल एक्स, युनिव्हर्सल सेट इथे कसा डिनोट केलेला आहे, कॅपिटल एक्सने डिनोट केलेला आहे. त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 0 1 2 3 4 5 7 6 7 8. हा युनिव्हर्सल सेट आहे, बी युनिव्हर्सल सेट. अँड ए इज इक्वल टू दिलेला आहे 2 4 6 8. दॅट मीन्स याची जर आपण वेन डायग्राम बघितली तर आपल्याला मिळेल, आपला युनिव्हर्सल सेट काय आहे, कॅपिटल एक्स आहे, त्यामुळे हा पूर्ण असेल कॅपिटल एक्स आणि त्यामध्ये ए दिलेला आहे. ए मधले एलिमेंट्स काय काय आहेत, 2 4 6 8. हे आपण लिहून घेऊ, 2 4 6 8. हा कोणता झाला आपला, ए हा सेट झाला. आपल्याला ए डॅश पाहायचा आहे. ए डॅशमध्ये काय काय असेल, राहिलेले एलिमेंट्स की जे एमध्ये नाही आहेत पण एक्समध्ये आहेत, असे एलिमेंट्स कुठे असणार आहेत, ए डॅशमध्ये. आता 0 एमध्ये नाही आहे म्हणजे इथे असेल, त्यानंतर 1सुद्धा एमध्ये नाही आहे. नेक्स्ट इज 2 इज इन ए, दॅट मीन्स इट विल नॉट बी इन ए डॅश. नेक्स्ट इज 3 एमध्ये नाही आहे म्हणजे हा ए डॅशमध्ये असेल. 4 एमध्ये आहे. नेक्स्ट इज 5 6 7 अँड 8. ठीक आहे. एक्स हा युनिव्हर्सल सेट आहे, त्याच्यामध्ये ए आहे. एमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, 2 4 6 8. आणि ए डॅश म्हणजे कोणता असेल तर जे एमध्ये आहेत ते ए डॅशमध्ये येणार नाहीत. असे एलिमेंट्स येतील की जे एमध्ये नाहीत पण एक्समध्ये आहेत. मग असे कोणते कोणते आहेत, 0 1 3 5 आणि 7. दॅट मीन्स आपल्याला ए डॅश हा सेट काय मिळेल तर 0 1 3 5 अँड 7. ए डॅश ए कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय असेल, एचं कॉम्प्लिमेंट घ्यायचा असेल तर तो कसा लिहितात, जे एलिमेंट्स एमध्ये
नाहीत, पण युनिव्हर्सल सेट एक्समध्ये आहेत असे एलिमेंट्स आपण कसे डिनोट करणार आहोत, ए कॉम्प्लिमेंटने. हा झाला आपला कॉम्प्लिमेंटचा पॉईंट. नेक्स्ट पॉईंट इज किंवा याच्या प्रॉपर्टीजसुद्धा आहेत, आपण बघू शकतो याच्या प्रॉपर्टीज. फर्स्ट आहे ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए. दॅट मीन्स एचं डबल कॉम्प्लिमेंट घेतला तर परत आपल्याला ए हा सेटच मिळतो. सेकंड प्रॉपर्टी इज फाय डॅश इज इक्वल टू यू. दॅट मीन्स फाय आपण कसा म्हणतो, एम्प्टी सेट आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला तर तो काय असणार आहे, यू. दॅट मीन्स युनिव्हर्सल सेट. नेक्स्ट यू डॅश इज इक्वल टू फाय. तुम्हाला हे फिल इन द ब्लँक्सला विचारू शकतात. यू डॅश इज इक्वल टू फाय, दॅट मीन्स यूचा जर आपण कॉम्प्लिमेंट घेतला तर तो काय असेल, फाय. यूचा कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, असे एलिमेंट्स की जे युनिव्हर्सल सेटमध्ये नसतील. मग असे कोणते एलिमेंट्स असतील का, नाही, आपण घेतानाच युनिव्हर्सल मोठा घेतो ना, म्हणजेच त्याचा आन्सर असणार आहे फाय. कॉम्प्लिमेंट सेटमध्ये आपण 3 प्रॉपर्टीज बघितल्या. ए कॉम्प्लिमेंट ब्रॅकेट रेस टू कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू अगेन कॅपिटल ए, फाय डॅश इज इक्वल टू यू अँड यू डॅश इज इक्वल टू फाय. डॅश म्हणजेच कॉम्प्लिमेंट असतो. नेक्स्ट इज युनियन ऑफ सेट्स. युनियन घेण्यासाठी आपल्याला 2 सेपरेट सेट्स लागतील. याची डेफिनेशन कशी असेल, द युनियन ऑफ 2 सेट्स A and B is the set of elements which are in A or B. Union of sets definition काय आहे, the union of 2 sets A and B is the set of elements which are in A or B. म्हणजेच या 2 सेटचं युनियन घेतलं तर त्यातले जे एलिमेंट्स असतील तर ते एकतर ए मध्ये असतील किंवा बी मधले असतील. त्याच्यासाठी आपण ऑर हे यूज केलेलं आहे. दॅट मीन्स ए युनियन बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. हा कसा डिफाईन करणार आहोत आपण, ए युनियन बी जर घेतला त्यातला एलिमेंट एक्स असेल, सच दॅट एक्स कुठे असेल, एकतर ए मध्ये असेल ऑर एक्स बिलॉंग्स टू बी. ए युनियन बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए ऑर एक्स बिलॉंग्स टू बी. दोन्हीमधील कोणत्याही एका सेटमध्ये असेल. हे आपण डायग्राममध्ये सुद्धा दाखवू शकतो. ए युनियन बी, हा युनियन असेल ए युनियन बी, हा सेट ए असेल आणि हा सेट बी असेल, किंवा ए बी अँड दिस इज ए युनियन बी. युनियनमध्ये काय पाहिलं आपण, तर त्यातले एलिमेंट्स बिलॉंग्स टू ए ऑर बिलॉंग्स टू बी फर्स्ट किंवा सेकंड सेटमध्ये असतील. याला म्हणतो आपण युनियन ऑफ सेट्स. याच्यावरती एक एक्झाम्पल पाहू आपण. यावरती एक्झाम्पल पाहू. ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर लेस दॅन 10. बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन. एक्स इज अ फॅक्टर ऑफ 8. याच्या सोल्युशनमध्ये पहा, ए हा सेट कसा सांगितलेला आहे, प्राईम नंबर लेस दॅन 10. मग कोणते कोणते येतील, 2, 3, 5 अँड 7 हे प्राईम नंबर आहेत लेस दॅन 10. अँड बी इज इक्वल टू काय मिळेल, फॅक्टर ऑफ 8 आहेत. कोणकोणते फॅक्टर असतील मग, 1, 2, 4, 8 आर दी फॅक्टर्स ऑफ 8. आणि याच्यात आपल्याला युनियन लिहायचं आहे. युनियन लिहिताना ए आणि बी मधले सगळे एलिमेंट्स आपण एकत्र लिहिणार आहोत.
दॅट मीन्स 1 जे सेम असतील आणि जे सेम नसतील असे दोन्ही एलिमेंट्स लिहिणार आहोत. 1 2 3 4 5 नेक्स्ट 7 and 8. That means A union B is equal to 1 2 3 4 5 7 and 8. युनियन लिहिताना आपण काय करतो, दिलेल्या दोन सेट्समधील सगळे एलिमेंट्स एकत्र लिहितो आणि A युनियन B मधला जो मिळणारा एलिमेंट असेल तो एकतर A मधला असेल किंवा एकतर B मधला असेल. ठीक आहे. नेक्स्ट आपण ह्याच्या प्रॉपर्टीज पाहू. प्रॉपर्टीजमध्ये फर्स्ट आहे A युनियन B इज इक्वल टू B युनियन A. म्हणजेच काय, A युनियन B चा जो सेट असेल आणि B युनियन A हे दोन्ही सेट्स सेम असणार आहेत म्हणून इक्वल लिहिलं आहे. यालाच म्हणतो आपण कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. सेकंड, A युनियन B युनियन C इज इक्वल टू A युनियन B युनियन C. याला म्हणतो आपण असोसिएटिव्हिटीची प्रॉपर्टी असते ही. नेक्स्ट इज A युनियन फाय विच इज इक्वल टू A. A आणि फायचं युनियन घेतला तर परत आपल्याला A हा सेटच मिळतो कारण फाय हा एम्प्टी सेट आहे आपल्याला माहिती आहे. याला म्हणतो आयडेंटिटी फॉर युनियन. नेक्स्ट इज A युनियन A इज इक्वल टू A. आहे त्याच सेटचं जर आपण युनियन घेतला तर परत आपल्याला मिळणारा सेट हा A असतो. यालाच म्हणतो आयडेम्पोर्टंट लॉ. नेक्स्ट A युनियन A डॅश. A आणि A डॅशचं युनियन घेतला तर आपल्याला काय मिळतो, युनिव्हर्सल सेट मिळतो. फॉर एक्झाम्पल इथे पहा, हा A आणि हा A डॅश ह्याचं जर युनियन घेतला A आणि A डॅशचा तर परत आपल्याला X हा सेट युनिव्हर्सल मिळणार आहे. नेक्स्ट इज इफ A इज प्रॉपर सबसेट ऑफ B देन A युनियन B इज इक्वल टू कॅपिटल B अशी प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट U युनियन B इज इक्वल टू U. युनिव्हर्सल आणि Bचं युनियन घेतला तर परत आपल्याला युनिव्हर्सल सेटच मिळणार आहे कारण युनिव्हर्सल सेट आणि Bचं युनियन घेताना सगळे एलिमेंट्स U मधले असतीलच आणि B मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते कुठे असतात, U मधलेच एलिमेंट्स असतात. अँड लास्ट इज A इज प्रॉपर सबसेट ऑफ A युनियन B अँड B इज प्रॉपर सबसेट ऑफ A युनियन B. या प्रॉपर्टीज आहेत, आपल्याला 8 प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. नाव द लास्ट पॉइंट इज इंटरसेक्शन ऑफ सेट्स. याच्यामध्ये इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स A अँड B इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स विच आर बोथ इन A अँड B. आपण युनियनमध्ये काय पाहिलं होतं, एलिमेंट्स इन A और B होतं, पण इंटरसेक्शनमध्ये काय असणार आहे, बोथ इन A अँड B. दोन सेट्सचं इंटरसेक्शन घेणार आहोत म्हणजे कोणते एलिमेंट्स येतील सेटमध्ये, असे एलिमेंट्स की जे A मध्ये पण आहेत आणि B मध्ये पण आहेत. दस A इंटरसेक्शन B इज इक्वल टू X सच दॅट X बिलॉंग्स टू कॅपिटल A अँड X बिलॉंग्स टू कॅपिटल B. याची आपण डायग्राम सुद्धा बघू शकतो. A आणि B हे दोन सेट्स आहेत, त्याचं इंटरसेक्शन म्हणजे कुठलं असेल, हा शेडेड जो पोर्शन आहे यालाच आपण काय म्हणणार आहोत, A इंटरसेक्शन B असं म्हणणार आहोत. याच्यावरच आपण एक्झाम्पल पाहू म्हणजे तुम्हाला समजेल की इंटरसेक्शन कसं घ्यायचं असतं. सपोज A इज इक्वल टू सेट दिला असेल 1 2 3 4 5 अँड नेक्स्ट B हा सेट आहे 2 3 4 आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, A इंटरसेक्शन B. आपण काय पाहिलं आहे, असे एलिमेंट्स की जे A मध्ये पण आहेत आणि B मध्ये, दॅट मीन्स X बिलॉंग्स टू A आणि X बिलॉंग्स टू B. 1 हा A मध्ये आहे पण B मध्ये आहे का, नाही आहे, त्यामुळे ह्या सेटमध्ये येणार आहे. नेक्स्ट 2 हा बोथ A आणि B मध्ये सुद्धा आहे म्हणजे 2 येईल. नेक्स्ट इज 3 A मध्ये सुद्धा आहे आणि B मध्ये सुद्धा आहे, दॅट मीन्स नेक्स्ट 3. नंतर 4 हा एलिमेंट आहे आणि लास्ट 5 हा फक्त A मध्ये आहे, B मध्ये नाही आहे. त्यामुळे A इंटरसेक्शन B हा सेट आपल्याला कसा मिळाला, 2, 3, 4. आणखीन एक बघू, सपोज जर C हा सेट असेल की ज्याच्यामध्ये असेल 7 8 9 आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे A इंटरसेक्शन C. यामध्ये पहा A आणि C मध्ये कोणते कॉमन एलिमेंट्स आहेत का, A मध्ये आहे 1 2 3 4 5 आणि C मध्ये आहे 7 8 9. म्हणजे यामध्ये एकही एलिमेंट कॉमन येत नाही, म्हणजेच हा कसा मिळाला आपल्याला 5. दॅट मीन्स एम्प्टी सेट असा मिळतो. हा झाला इंटरसेक्शनचा पॉईंट. याच्यावरती प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट प्रॉपर्टी इज A इंटरसेक्शन B इज इक्वल टू B इंटरसेक्शन A. दॅट मीन्स दोन्हींचा इंटरसेक्शनचा सेट जो असेल तो सेम असेल. ही कोणती प्रॉपर्टी आहे, कम्युटेटिव्हिटी प्रॉपर्टी आहे. सेकंड इज A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C
इज इक्वल टू ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. ही असोसिएटिव्हिटीची प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट इज फाय इंटरसेक्शन ए इज इक्वल टू फाय. एम्प्टी सेट बरोबर एचं जर इंटरसेक्शन घेतलं तर आपल्याला मिळणारा सेट कसा असतो, एम्प्टीच असतो. अगेन त्या सेटचं इटसेल्फ इंटरसेक्शन घेतलं तर परत ए हा सेटच मिळणार आहे. नेक्स्ट ए इंटरसेक्शन ए इज इक्वल्स टू ऑल्सो फाय. नेक्स्ट इज इफ ए इज प्रॉपर सेट ऑफ बी देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए. नेक्स्ट हा युनिव्हर्सल सेट आहे. यू म्हणजे यू इंटरसेक्शन ए विच इज इक्वल टू ए. युनियन जर याचं घेतलं तर आपल्याला काय मिळत होता, युनिव्हर्सल सेट मिळत होता. इंटरसेक्शन घेतलं तर आपल्याला परत ए हा सेट मिळतो. नेक्स्ट प्रॉपर्टी इज ए इंटरसेक्शन बी इज प्रॉपर सबसेट ऑफ ए अँड ए इंटरसेक्शन बी इज प्रॉपर सबसेट ऑफ बी. याच्या उलट युनियनमध्ये होतं. आणि लास्ट आहे ए इंटरसेक्शन बी युनियन सी असेल तर ए हा डिस्ट्रीब्यूट होतो बी युनियन सी वरती. कसा पाहू आपण, ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन सी असं आपल्याला मिळतं. आणि नेक्स्ट आहे ए युनियन बी इंटरसेक्शन सी असेल तर ए युनियन बी अगेन इंटरसेक्शन ए युनियन सी असं आपल्याला मिळतं. ही आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. आपण कोणते कोणते बघितले पहा. ऑपरेशन्स ऑन सेट्समध्ये पॉईंट्स बघितले आपण. फर्स्ट पॉईंट होता कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. नेक्स्ट इज युनियन ऑफ सेट. कॉम्प्लिमेंटमध्येच काय, एचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा असेल तर असे एलिमेंट्स ए कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहेत की जे एमध्ये नाहीत पण युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत. युनियन ऑफ सेट्समध्ये जे दोन सेट असतील त्याचं युनियन म्हणजे दोन्ही सेट्समध्ये एलिमेंट्स आपण एकत्र लिहितो. मग त्यातले एलिमेंट्स एकतर एमध्ये असतील किंवा बीमध्ये असतील. नेक्स्ट पॉईंट आपला होता इंटरसेक्शन ऑफ सेट्स. त्याच्यामध्ये पाहिलं की ए आणि बी या दोघांमधले जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते आपण इंटरसेक्शनच्या सेटमध्ये लिहितो आणि त्याच्यावरती प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. ठीक आहे. आपला टाईप्स ऑफ सेट्स आणि ऑपरेशन ऑफ सेट्स हा पॉईंट संपलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.